हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, आपण आज 11वीचा जो काय आपला फर्स्ट चॅप्टर आहे तो आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय. पहा, चॅप्टरचं नाव आहे आपलं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. म्हणजे ऍक्च्युली आपली जी केमिस्ट्री आहे, केमिस्ट्रीची काय केमिस्ट्री आहे ते आपण या ठिकाणी आता स्टार्ट करणार आहे. पहा, आता केमिस्ट्री ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो त्याचे डेफिनेशन काय असेल, याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, डेफिनेशन कशी आहे, याच्यामध्ये याचा यूज काय होतो आपल्याला, हे सगळं आपण यामध्ये डिटेल्स मध्ये या ठिकाणी पाहणार आहे. तर आपण काय करूया, स्टार्ट करूया. आपला पहिला चॅप्टर पहा, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. कसे कन्सेप्ट आहेत आपल्याला, हे बेसिक कन्सेप्ट म्हणजे फाउंडेशन आहे आपलं. हे आता याचं काय आहे, हे फाउंडेशन तयार करायचं आहे आपल्याला. पहा, आपण घराचं बिल्डिंगचं काम करत असतो त्यावेळेस काय करतो, आधी त्याचं फाउंडेशन काय असेल ते आधी परफेक्ट करतो. तसं आता केमिस्ट्री शिकायचं म्हणल्यानंतर त्याचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ठीक आहे ते आपल्याला काय करणं, स्टडी करणं आवश्यक आहे. आपण तर काय करूया, सुरुवातीला पाहूया याची डेफिनेशन काय आहे केमिस्ट्रीची. चला तर जाऊया मग. पहा, इंट्रोडक्शन कडे. केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर. स्टडी ऑफ मॅटर. आता मॅटर म्हणजे काय, एव्हरीथिंग इज अ मॅटर. प्रत्येक गोष्ट म्हणजे काय आहे, मॅटर आहे. दिस इज द मॅटर. हे सुद्धा काय आहे, मॅटर आहे. दिस इज द मॅटर. हे सगळं मॅटर आहे. मग या मॅटरचा काय करायचं आपल्याला, आता स्टडी करायचं. स्टडी ऑफ अ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. त्याचे फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. आता फिजिकल प्रॉपर्टी काय, कलर कसा आहे याचा, ब्लॅक कलर आहे, याचा कलर व्हाईट आहे, या ठिकाणी या बोर्डचा कलर कसा आहे, व्हाईट कलर आहे, इथे या पेनचा कलर कसा आहे, रेड कलर आहे. या त्याचा झाला फिजिकल प्रॉपर्टीज. देन केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, याच्यामध्ये जी इंक आहे ती कशापासून बनलेली आहे, त्याचे कॉम्पोजिशन काय आहे, त्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, हे त्याचं झालं केमिकल प्रॉपर्टीज. अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस. फिजिकल अँड केमिकल चेंजेस. आता फिजिकल चेंज कसा असेल पहा, तर स्टेट आपण बदलतो. पहा, फिजिकल चेंज पहा, आईस आहे आपल्याकडे. आईसला काय करतो आपण, त्याला टेम्परेचर प्रोव्हाइड केलं की त्याचं काय होतं, लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे त्याची स्टेट काय झाली, चेंज झाली. तो झाला फिजिकल चेंज. आणि केमिकल चेंज म्हणजे काय, तर पहा आपल्याकडे शुगर आहे, शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केली, लगेच आपल्याला परत मिळेल का ती, नाही. म्हणजे तो झाला केमिकल चेंज. मग असे केमिकल चेंजेस, फिजिकल चेंजेस, या सगळ्याचा स्टडी करायचा आहे आपल्याला. याला म्हणतो आपण केमिस्ट्री. केमिस्ट्री इज अ स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. द फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज. त्याच्यामध्ये काय फिजिकल चेंज होतो किंवा केमिकल चेंज होतो अंडर डिफरंट कंडिशन. मग वेगळ्या कंडिशनला काय चेंज होतो तो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा. याला म्हणतो आपण केमिस्ट्री. पुढे जाऊया. केमिस्ट्री इज अ सेंट्रल सायन्स. आता केमिस्ट्री कसं आहे, आपलं सेंट्रल सायन्स आहे, मधोमध सायन्स आहे. याचा यूज आपल्याला बाकी फील्ड मध्ये होतो, म्हणून याला म्हणतो आपण सेंट्रल सायन्स. इट्स नॉलेज इज रिक्वायर्ड इन स्टडी. त्याचा नॉलेजचा उपयोग होतो कुठे, अभ्यास करायला आपल्याला फिजिक्स मध्ये याचा अभ्यास करायला आपल्याला यूज होतो. बायोलॉजिकल सायन्स. बायोलॉजिकल सायन्स आपण स्टडी करतो, त्याच्यामध्ये सुद्धा काय वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स असतात आणि त्या रिएक्शन कुठे येतात, आपल्या या केमिस्ट्री मध्ये येतात. अप्लाइड सायन्स, जे काय अप्लाइड सायन्स वापरतो आपण, त्या अप्लाइड सायन्स मध्ये सुद्धा काय आहे, आपला केमिस्ट्री सब्जेक्ट त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. अँड सायन्स अँड अर्थ अँड स्पेस सायन्स. अर्थ आणि स्पेस सायन्स आहे, याच्यामध्ये सुद्धा काय आहे, आपला केमिस्ट्री इम्पॉर्टंट रोल त्या ठिकाणी प्ले करतो, म्हणून त्याला म्हणतो आपण सेंट्रल सायन्स. मग तुम्हाला कधी कधी असा क्वेश्चन विचारला जातो, व्हाय केमिस्ट्री इज सेंट्रल सायन्स. केमिस्ट्रीला सेंट्रल सायन्स आपण का म्हणतो, बिकॉज ऑफ दिस रिझन. हे रिझन मुळे त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल सायन्स म्हणतो. मग कसं आन्सर लिहू शकतो आपण, द नॉलेज ऑफ केमिस्ट्री इज युजफुल फॉर इन स्टडिंग इन अ फिजिक्स. फिजिक्स मध्ये स्टडी करा त्याचा यूज होतो. अँड इन बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स, अर्थ अँड स्पेस सायन्स दॅट आर युजफुल इन स्टडिंग दिस सब्जेक्ट. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल सायन्स. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल सायन्स म्हणतो. पुढे जाऊया. पहा, द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी अस्पेक्ट. त्याचा जो काय स्कोप आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. एव्हरी अस्पेक्ट, प्रत्येक ठिकाणी त्याचं काय आहे, यूज आपल्याला त्या ठिकाणी आहे. फॉर एक्झाम्पल, द एअर वी ब्रीथ. आपण श्वासोच्छवास घेतो, ती जी काय एअर असेल ठीक आहे, ते एअर मध्ये काय आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे. हे जे काय घटक असतील ते दिस आर द
दुसरा अर्थ मिक्सचर, ते कशाचं आहे? मिक्सचर आहे. ते मिक्सचर कुठे येतं? आपल्या केमिस्ट्रीमध्ये येतं. द फूड वी ईट, ठीक आहे ना, फूड आपण घेतो पहा, तर फूड मध्ये काय असतं? कार्बोहायड्रेट असतं, प्रोटीन्स असतं, विटामिन्स असतं. दिस आर इन्क्लुडेड इन केमिस्ट्री. द फ्लुइड वी ड्रिंक आहे, वॉटर आहे, आपण पितो की नाही वॉटर, ते कशाचं आहे? H2 मॉलिक्युल आहे. दिस आर द केमिस्ट्री. आवर क्लॉथिंग, आपले जे कपडे आहेत पाहते, मग त्याच्यामध्ये नायलॉन असेल, टेरिकॉट असेल, नायलॉन 6 असेल, 66 असेल, हे जे काय असेल ते कुठे तयार होतात? आपल्या इंडस्ट्रीमध्ये तयार होतात. आणि इंडस्ट्रीमध्ये जे काही रिएक्शन्स घडतात त्या रिएक्शनचा स्टडी कुठे केला जातो? आपल्या केमिस्ट्रीमध्ये केला जातो. ट्रान्सपोर्टेशन, ठीक आहे ना, ट्रान्सपोर्टेशन करतो आपण. आता पहा, ट्रान्सपोर्टेशन अँड फ्युएल, वेगवेगळे फ्युएल्स असतात. त्या फ्युएल्स मध्ये पेट्रोल असेल, केरोसिन असेल, डिझेल असेल. दिस आर द कंपाऊंड्स अँड दॅट कंपाऊंड्स कंटेन कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ते सगळे कुठे आले? आपल्या केमिस्ट्रीमध्ये आले. अँड सोल, अजून असे वेगवेगळे घटक आहेत जे काय आपल्या केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केलेले आहे. पुढे जाऊ. इट इज अन एन्शियंट सायन्स, अगदी आपण काय म्हणतो जुनं विज्ञान आहे हे, अगदी की नाही, जुनं आहे, फार पूर्वीपासून चाललेलं आहे. बट देयर इज अ डेव्हलपमेंट ऍडव्हान्समेंट, पण त्याच्यामध्ये काय झाले? डेव्हलपमेंट झाली, त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट झाली, की त्याच्यामध्ये काही बदल झाले गेलेले आहे. इट इज बिकम्स मॉडर्न अप्लाइड सायन्स, आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाल्यानंतर काय झालं? याचं मॉडर्न सायन्स मध्ये काय झालं? आपल्याला कन्व्हर्जन करता आलं. का कन्व्हर्जन करता आलं? तर त्याच्यामध्ये झालेलं डेव्हलपमेंट आणि ऍडव्हान्स, त्याच्यामध्ये वेगळ्या सुधारणा होत गेल्या, आणि आपल्याला हे कसं मिळालं? अप्लाइड सायन्स. सच ॲज, मग त्या अप्लाइड सायन्सचा काय यूज होतो आपल्याला? इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन, मेडिसिन प्रिपेअर करतो आपण, हे की नाही. आपल्याला तापाला वेगळे औषध आपण घेतो पहा, सर्दी झाली वेगळे औषध घेतो, डोकेदुखी झाली वेगळे औषध घेतो. ते जे काही मेडिसिन्स आहेत ते मेडिसिन्स कुठे बनवत जातात? इंडस्ट्रीमध्ये बनवत जातात. आणि इंडस्ट्रीमध्ये ते बनवण्याची एक वेगळी प्रोसेस असते, आणि ती प्रोसेस कुठे फॉलो केली जाते? केमिस्ट्रीमध्ये फॉलो केली जाते. डेंटिस्ट्री, है की नाही, दंत शल्य विशारद असतात, त्यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला पहा एखादा दात आपला खराब झाला तर आपल्याला तो रिमूव्ह करायचा असेल तर त्या ठिकाणी भूल दिली जाते आपल्याला. दिस आर द केमिकल्स, ते केमिकल्स त्या ठिकाणी वापरलं जातं. ते केमिकल्स कुठे तयार होतात? ते केमिस्ट्रीमध्ये तयार होतात. इंजिनिअरिंग फील्ड मध्ये असेल, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये असेल, अँड डेली होम यूज प्रोडक्ट, आणि घरगुती आपण जे काही प्रोडक्ट वापरतो हे सगळे प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये तयार होतात. आणि इंडस्ट्रीमध्ये आपण काय करतो? केमिस्ट्रीचं नॉलेज या ठिकाणी वापरतो. म्हणून त्याला आपण म्हणतो मॉडर्न सायन्स. त्याला काय म्हणतो आपण? मॉडर्न सायन्स. असं याचं काय आहे? आपल्या फर्स्ट चॅप्टरचं हे इंट्रोडक्शन आहे. आता जो काही पुढचा पॉइंट असेल त्या पुढच्या पॉइंटकडे आपण आता जाणार आहे. चला तर मग जाऊया पुढच्या पॉइंटकडे. आपल्या पहा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला नेचर ऑफ केमिस्ट्री. या केमिस्ट्रीचं कसं नेचर असतं? जनरली दिस केमिस्ट्री इज क्लासिफाइड इंटू 5 ब्रांचेस. केमिस्ट्रीचं काय केलेलं आहे? 5 ब्रांचेस मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोलॉजिकल केमिस्ट्री आणि analytical chemistry. These are the 5 branches of chemistry. Traditionally, these are the 5 branches of chemistry. Nowadays, there are many branches of chemistry are introduced. Organic chemistry. Organic chemistry is a study properties and reactions of carbon and its compound. Organic chemistry कशाचा अभ्यास करते? फक्त कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडचा अभ्यास करते. मग त्याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बनचे कंपाऊंड CO2 असते, CO2 स्टडी त्या ठिकाणी करता येते. त्याच्यानंतर कार्बन मोनॉक्साईड असेल त्या ठिकाणी याचा अभ्यास करते. किंवा वेगवेगळे ऍसिड्स असतील पहा, मग पहा या ठिकाणी एक ऍसिड घेतो आपण CH3COOH. याच्यामध्ये काय आहे? कार्बन आहे आणि कार्बनचे कंपाऊंड, जसे की हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला, काय झालं याचा तयार? CO2, हे झालं याचं कंपाऊंड. मग या कार्बनचा आणि त्याच्या कंपाऊंडचा अभ्यास कोण करतं? तर आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री या ठिकाणी तो स्टडी करत असते. पुढे जाऊया. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. हे बाकी सगळे सबस्टन्सेस स्टडी करते. कोणते सगळे सबस्टन्स? बाकी जे ऑर्गॅनिक नाही. जे ऑर्गॅनिक नाही म्हणजे कसे येते? इनऑर्गॅनिक आहे. दे स्टडी द सबस्टन्सेस अदर दॅन कार्बन अँड कार्बन कंपाऊंड. कार्बन आणि कार्बन कंपाऊंड पेक्षा वेगळे जे सबस्टन्स असतील त्याचा स्टडी कोण करतं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग हे काय कसं स्टडी करतं? ऍटम्स असेल, त्याच्या भोवती असणारे स्ट्रक्चर असेल, त्याचं याचा सगळ्याचा अभ्यास कोण करतं? हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कसं बॉन्डिंग असेल, त्याचे बॉन्ड कसे त्या ठिकाणी, याचा सगळ्याचा अभ्यास कोण करतं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री करतं. नेक्स्ट टाइप आहे आपलं फिजिकल केमिस्ट्री.
इट इज अ स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मॅटरच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, बरोबर. मॅटर म्हणजे एव्हरीथिंग इज मॅटर. त्या मॅटरचा स्टडी करतो ते प्रॉपर्टीचा स्टडी करतो. ऍटम आहे, ऍटमचं स्ट्रक्चर कसं असणार, त्याच्यामध्ये किती सेल आहे. मॉलिक्युल्स अँड फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, त्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहे, त्याच्या काय प्रॉपर्टी असतील. अँड एनर्जी अँड डायनॅमिक्स, मग त्याची एनर्जी किती आहे, मग पोटेन्शियल एनर्जी असेल, थर्मल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल, या सगळ्याचा स्टडी कोण करतं, तर ही फिजिकल केमिस्ट्रीचा स्टडी करते. नेक्स्ट टाइप आहे आपली बायोलॉजिकल केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री म्हणतो आपण त्याला. व्हेरियस बायोलॉजिकल चेंजेस ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय चेंजेस होतात, ते सगळे चेंजेस कोण तयार करतात, बायोकेमिस्ट्री. मग आता सपोज फोटोसिंथेसिस आहे, फोटोसिंथेसिस कुठे होतं, प्लांट मध्ये होतं. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईड असेल त्याच्यामध्ये, नंतर O2 घेतला जातो, H2 त्या ठिकाणी घेतला जातो. इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट ग्लुकोज फ्रुक्टोज त्या ठिकाणी तयार होतं. ही जी काही रिएक्शन असतात ती कुठे इन्क्लूड होईल, आपल्या बायोकेमिस्ट्री किंवा बायोलॉजिकल केमिस्ट्रीमध्ये ती रिएक्शन्स आपली इन्क्लूड होईल. अशा ज्या काही अजून वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स असतात, त्या रिएक्शन्स कोण स्टडी करतं, बायोलॉजिकल केमिस्ट्री स्टडी करतं. किंवा आता पुढची ब्रांच आहे पहा आपले अनालिटिकल केमिस्ट्री. आता अनालिटिकल म्हणजे अनालिसिस करणं आहे की नाही. सपोज आता आपल्या एखादं आजारी असेल आपण, तर आपला ब्लड सॅम्पल दिला जातो. मग त्या ब्लड सॅम्पल मध्ये WBC किती आहेत, RBC किती आहेत, प्लेटलेट्स किती, या सगळ्याचं काय केलं जातं, अनालिसिस केलं जातं. आणि काय केलं जातं, ती जी काय आपली व्हॅल्यू आहे ठीक नाही, ती व्हॅल्यू त्या जे काही बेसिक व्हॅल्यू असतात त्याच्याबरोबर कम्पेअर केली जाते आणि मग त्याचं काय केलं जातं, एक रिझल्ट बनवला जातो. तसं हे अनालिटिकल केमिस्ट्री काय करतं, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सबस्टन्स. आपल्याकडे एखादा सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस, त्याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हे त्याचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, तो किती ग्रॅम मध्ये आहे, 1 ग्रॅम आहे, 2 ग्रॅम आहे, 3 ग्रॅम आहे, हे क्वांटिटी मध्ये मोजलं जातं. त्याला म्हणतो आपण अनालिटिकल केमिस्ट्री. इट इज अ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ सबस्टन्स. त्या सबस्टन्सचं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस या अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण त्या ठिकाणी स्टडी करतो. अशा झाल्या केमिस्ट्रीच्या या 5 ब्रांचेस: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोलॉजिकल केमिस्ट्री अँड अनालिटिकल केमिस्ट्री. आता याच्या पुढे आपला भाग आहे जो ऍक्च्युअल स्टार्ट होतो, तो म्हणजे मॅटर. तर आपण पुढे जाऊया, पहा मॅटरकडे जाऊया. चला पहा, नेक्स्ट आहे आपला आता मॅटर. तर मॅटर कशाला म्हणतो आपण, मॅटर इज अ सबस्टन्स दॅट ऑक्युपाइज स्पेस. मॅटर म्हणजे काय, एव्हरीथिंग इज मॅटर दॅट ऑक्युपाइज अ स्पेस. असा सबस्टन्स आहे जो काय करतो, स्पेस ऑक्युपाय करतो. दिस इज द मॅटर. हा सुद्धा काय करतो, हा स्पेस ऑक्युपाय केला, एअर मधला स्पेस याला ऑक्युपाय केला, त्याला म्हणतो आपण मॅटर. मॅटर इज क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. मॅटरचं क्लासिफिकेशन 2 टाइप मध्ये केलेलं आहे. फर्स्ट वन इज अ प्युअर सबस्टन्स. फर्स्ट वन इज अ प्युअर सबस्टन्स अँड सेकंड वन इज अ मिक्सचर. Second one is a mixture. What are the pure substance? The substance which have a definite chemical composition. या सबस्टन्सला काय असतं, डेफिनाइट केमिकल कंपोजिशन आहे. मग त्याच्यामध्ये काय असेल, कार्बन असेल तर कार्बन फिक्स आहे, फिक्स कंपोजिशन आहे. हायड्रोजन आहे तर फिक्स कंपोजिशन, नायट्रोजन आहे फिक्स कंपोजिशन आहे. याला म्हणतो आपण प्युअर सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल प्युअर मेटल आहे, प्युअर गोल्ड आहे, फक्त गोल्ड त्याच्यामध्ये असणार आहे. सिल्वर आहे, फक्त सिल्वर आहे. अल्युमिनियम आहे, फक्त अल्युमिनियम. किंवा डिस्टिल वॉटर, आता की नाही डिस्टिल वॉटर करून घेतो आपण, त्याच्यामध्ये बाकी कंटेंट आहे काय, आता नाही, फक्त काय आहे H2O त्याच्यामध्ये असणार. म्हणजे याचं कंपोजिशन काय आहे, आपलं फिक्स आहे, डेफिनाइट आहे, त्याला म्हणायचं प्युअर सबस्टन्सेस. सेकंड वन इज मिक्सचर. मिक्सचर हॅव नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. डेफिनाइट कंपोजिशन त्याला नाही. फॉर एक्झाम्पल आता ही माती पडलेली आहे आपल्याकडे, त्या मातीमध्ये काय आहे, वाळू आहे, ठीक आहे, छोटे छोटे खडे आहे, अगदी लहान माती सुद्धा त्याच्यामध्ये, रेती सुद्धा आहे. म्हणजे याचं जे काही कंपोजिशन आहे ते फिक्स आहे का, नाही. मग ती झालं आपलं मिक्सचर. किंवा कॉन्क्रीट आहे, पहा कॉन्क्रीट मध्ये काय आहे, मग आता खडी आहे, सिमेंट आहे, पाणी आहे, त्याचं कंपोजिशन फिक्स आहे का, कधी कधी त्याच्यामध्ये ते जास्त होतं, कधी कमी होतं. म्हणजे याचं कंपोजिशन फिक्स नाही, त्याला म्हणतो आपण मिक्सचर. दे आर कॉल्ड ॲज मिक्सचर. These pure substances are again classified into 2 types. प्युअर सबस्टन्स परत काय केलं आपण, 2 टाइप मध्ये त्याची विभागणी केली. एक आहे पहा एलिमेंट आणि दुसरं आहे कंपाऊंड. आता कशाला म्हणायचं एलिमेंट आणि कशाला म्हणायचं कंपाऊंड, आपण पाहूया. द एलिमेंट इज अ सबस्टन्स. एलिमेंट हा असा सबस्टन्स आहे, एलिमेंट इज अ सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन सिम्पलर सबस्टन्सेस.
बाय केमिकल और एनी अदर प्रोसेस. इलेमेंट असा सबस्टन्स आहे की ज्याचा आपण लहान लहान तुकडे करू शकत नाही. विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स. त्याचे लहान लहान तुकडे आपण करू शकत नाही, त्याला म्हणतो आपण एलिमेंट्स म्हणतो. आता इकडे कंपाऊंड कडे. द कंपाऊंड इज अ सबस्टन्स दॅट आर मेड फ्रॉम 2 or more एलिमेंट. एक किंवा दोन एलिमेंट पासून तो काय होतो, तयार होतो. याचा अर्थ काय, विच कॅन बी ब्रोकन डाऊन. विच कॅन बी ब्रोकन डाऊन, त्याचे काय करू शकतो, लहान लहान भाग आपण त्या ठिकाणी करू शकतो. मग कशी होईल डेफिनेशन, कंपाऊंड इज अ सबस्टन्स दॅट कॅन बी ब्रोकन डाऊन इंटू 2 or more सबस्टन्स बाय केमिकल प्रोसेस. एखादी केमिकल प्रोसेस त्या ठिकाणी आपण केली तर काय करू शकतो, याचं आपण वेगवेगळे दोन भाग करू शकतो, त्याला म्हणतो आपण कंपाऊंड. These elements are again classified into 3 types. Classified into 3 types. These are the pure substance. हे काय आपले प्युअर सबस्टन्स आहेत. मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड. मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड मध्ये त्याची काय केलं, विभागणी केली. मग काय आहे मेटलची प्रॉपर्टी, मेटलला काय आहे, लस्टर आहे, त्याला शायनिंग आहे, त्याच्यामध्ये मॅलिएबिलिटी आहे, त्याच्यामध्ये डक्टिलिटी आहे, दे आर गुड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी. या त्याच्या काय झाल्या प्रॉपर्टी झाल्या. असं नॉन मेटल मध्ये आहे का मग, दे आर बॅड कंडक्टर और नॉट अ गुड कंडक्टर, दे कॅनॉट बी हॅमर्ड, दे कॅनॉट डक्टाईल, त्याच्यामध्ये डक्टिलिटी नाही. अशा त्याच्या काय झाल्या, याच्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टी झाल्या. आणि आता मेटॅलॉइडचे काय सांगता येतील, द प्रॉपर्टीज ऑफ मेटॅलॉइड इज इन बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटलच्या मध्ये ज्याच्या प्रॉपर्टी असतील त्याला म्हणतो आपण मेटॅलॉइड. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन आणि जर्मेनियम असतील, ते गुड कंडक्टर नाही आणि बॅड कंडक्टर पण नाही. थोडंसं टेम्परेचर वाढलं की ते काय करतात, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, त्याला म्हणतो आपण मेटॅलॉइड. दोघांच्या मध्ये असणार ते झालं आपले मेटॅलॉइड. दिस मिक्सचर इज अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. मग या मिक्सचरचं पण काय केलेलं आहे, 2 भागामध्ये विभागणी केलेलं आहे. कोणते 2 भाग आहे असं, एक आहे होमोजिनियस, दुसरं आहे हेट्रोजिनियस. आता कशाला म्हणायचं होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस, तर पहा आपण शुगर घेतली, शुगर पाण्यामध्ये टाकली, त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं, काय होईल रे, सोल्युशन कसं होईल, एकदम क्लिअर झालं, एकच फेज दिसतो. त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे भाग दिसतात का आपल्या, कुठे नाही, सिंगल और 1 फेज, त्याला म्हणतो आपण होमोजिनियस. एकजीव मिक्स होऊन तयार झालं, काय झालं ते एकजीव तयार झालं, त्याला म्हणायचं होमोजिनियस. द मिक्सचर which are present in a single or one phase, the mixture which are present in a single or one phase are called homogeneous mixture. त्या मिक्सचरला आपण म्हणतो homogeneous mixture. किंवा दुसरा आहे आपला heterogeneous mixture पहा. The mixture which are present in a 2 or more phases, 2 पेक्षा अधिक फेज असतात त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण heterogeneous mixture. असे हे मॅटर बद्दल आपल्याला सांगता येईल. यात लक्षात ठेवण्याचं डेफिनेशन, एलिमेंट आणि कंपाऊंडच्या डेफिनेशन चांगल्यापैकी करून ठेवायचे. पहा काय सांगितलेली म्हणजे डेफिनेशन, सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स. सबस्टन्स विच कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्स आर कॉल्ड कंपाऊंड. त्याला काय म्हणतो आपण कंपाऊंड म्हणतो. अशा प्रकारे हे मॅटर बद्दल आपल्याला सांगता येईल. पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल्सो प्रेस बेल आयकॉन ऑफ द चॅनल. थँक्यू.